मुंबई पुणे महामार्गावर सध्या वाहतूक कोंडी झाली आहे। खालापूर टोल नाक्यापासून ही वाहतूक कोंडी सध्या आपल्याला दिसते। लोणावळा घाटामध्ये मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। सलग सुट्ट्यांमुळे वाहनांची संख्या वाढलेली आहे। धीम्या गतीने सध्या इथली वाहतूक सुरू आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक। मनश्री, सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळते, काय सध्या आपल्याकडे अपडेट्स आहेत? माझ्या मागे तुम्ही बघाल तर नजर जाईल तिथपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा आहेत। खरं तर ही रांग सुद्धा पूर्णपणे आपल्याला बघायला मिळत नाहीये। इतकी वाहनं आहेत, ट्रक आहेत, चारचाकी वाहनांची संख्या सगळ्यात जास्त आहे। इकडे जर तुम्ही बघितलं तर जे प्रवासी आहेत, गावाला निघालेले प्रवासी आहेत, सलग सुट्ट्या आहेत, लॉंग वीकेंड येतोय, त्याच्यामुळे अगदी परिवारासकट सामान बांधून सगळेजण आपापल्या गावी निघालेले आहेत। आणि म्हणूनच खालापूर टोल नाक्यापासून फुटबॉलला थांबल्यापासून जी वाहतूक कोंडी सुरू होते ती पूर्णपणे लोणावळा घाट जाम झालेला आहे। अक्षरशः तासनतास लोक थांबलेले आहेत या वाहतूक कोंडीमध्ये। आणि आपण बघतोय की जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत रांगा आहेत। काही किलोमीटरची रांग आहे असं म्हणण्याचा सुद्धा वाव नाहीये, कारण प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना आता करावा लागतोय। मला सांगा, कुठून आलात तुम्ही? आम्ही मुंबईच्या दिशेने आलोय। हां, खालापूर टोल नाक्यापासूनच ट्रॅफिक जाम झालेली आहे पूर्ण। आणि आता साधारण किती वेळ लागेल, काय अंदाज? मॅपवर आम्हाला बघितलं तर 1 तास दाखवतोय मॅपवर। कुठपर्यंत? हे इथे समोरपर्यंतच, म्हणजे लोणावळा क्रॉस व्हायच्या आधीपर्यंतच 1 तास दाखवतोय। म्हणजे साधारण किती किलोमीटर? 3 किलोमीटरच असेल हे अंतर। 3 किलोमीटरसाठी 1 तासापेक्षा जास्त आपल्याला आहे। दाखवतोय। हो, मग लॉंग वीकेंड महागात पडलाय का? लॉंग वीकेंड पण महागात पडलाय, पण हे दुःख काही तासांसाठीच राहिलंय असं वाटतंय आम्हाला। काही तासातच आता मिसिंग लिंक चालू होईल आणि हे दुःख आमचं कमी होईल। बरं, त्याच्यामुळे एक आशावाद सुद्धा आहे की नवा रस्ता सुरू झाल्यानंतर कदाचित हे दुःख कमी होईल। मात्र तुर्तास आपण बघतो आहोत की प्रचंड वाहतूक कोंडी, म्हणजे खरं तर अशा पद्धतीची वाहतूक कोंडी ही दर सुट्टीच्या दिवशी आपण बघतोच। मात्र असं जरी असलं तरी सुद्धा आजची जी वाहतूक कोंडी आहे, सलग 3 दिवसांच्या सुट्ट्या आहेत, अगदी पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करावा लागतोय। आणि ऊन प्रचंड तापलेलं आहे, तापमानामध्ये मोठी वाढ झाली आहे, त्याच्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होताना आपल्याला बघायला मिळत आहेत। धन्यवाद मनश्री दिलेल्या या माहितीसाठी। तर सध्या आपल्याला खालापूर टोल नाक्यावरची ही दृश्य दिसतात। मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळते। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। अवजड वाहनं सुद्धा दिसतात, त्याचबरोबर चारचाकी वाहनं सुद्धा आपल्याला दिसत आहेत।